स्वप्न लोग भिवंडी टीवी न्यूज सबसे तेज। हमारे चैनल को देखने के लिए लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें और देखिए आज की ताजा तरीन खबर। भिवंडी तालुका ग्राम पंचायत वल में छत्रपति शिवा प्रतिष्ठान भिवंडी वल विजय दादा भामरे साहब के द्वारा हर साल की तरह इस साल भी छत्रपति शिवाजी महाराज जयंती निमित्त उत्सव बाइक रैली का आयोजन किया गया था। जो बाइक रैली वल जनसंपर्क कार्यालय से होते हुए निकली तो पूर्णा, काल्हेर, केवनी, दिवे, कशेली, गुंदौली, दापोड़ा, मानकोली, वलपाड़ा होते हुए वापस वल गांव आए। हम आपको बता दें कि छत्रपति शिवाजी प्रतिष्ठान के सभी मेंबर मौजूद थे और छत्रपति शिवाजी को फूल हार चढ़ाकर वंदन करने के बाद बाइक रैली निकला हुआ था, जहां पर आप देख सकते हैं कि सभी मान्यवर छत्रपति शिवाजी महाराज की पूजन करते हुए विशुभाऊ महात्रे साहब, दिलीप पाटिल साहब, विजय भामरे साहब, सरपंच रामदादा भोर साहब और बहुत सारे मान्यवर वहाँ पर उपस्थित हैं, जिन्हें आप देख रहे हैं कि छत्रपति शिवाजी महाराज को वंदन करते हुए। तो चलिए दिखा रहे हैं हम आपको वहाँ का कुछ दृश्य। मानाचा मुद्दा करून आपण प्रत्येकाने या ठिकाणी दर्शन घ्यायचं आहे। त्यानंतर शिवा ग्रुपच्या वतीने आपण मान्यवर आपण मानाचा मुद्रा करून दर्शन घेऊन या ठिकाणी महाराजांना आपण छत्रपति शिवाजी महाराज की छत्रपति शिवाजी महाराज की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। आज शिवा ग्रुपच्या वतीने या प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती संपन्न कर साजरा करत आहोत आणि या सर्व शिवभक्तांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्या सगळ्यांच्या वतीने मानाचा मुद्रा अच्छा या कार्यक्रमाच्या निमित्ताने छत्रपति शिवाजी महाराज के छत्रपति शिवाजी महाराज की अजय भामरे त्यांना विनंती करेन आपण देखील सिंबल वाढायचं आहे, सिंबल वाढायचं आहे। नुसार जयंती निमित्ताने आम्हाला शाखा प्रमुख आणि ग्रामपंचायत सदस्य माहिती मिटकर साहेब, उद्योजक यांचंही स्वागत आणि तसेच संदीपजी भोईर साहेब राहुलजी भोईर आता लगेच रॅलीला सुरुवात होत आहे। आपलंही स्वागत आणि सन्मान होतो। जय महाराज।
ओम सूर्याय ओम सोमाय नमः सोमो अवयामि ओम भौमाय नमः भौमो अवयामि ओम बुधाय नमः बुधम अवयामि ओम बृहस्पति नमः बृहस्पति अवयामि ओम शुक्राय नमः शुक्रम अवयामि ओम शनिश्चराय नमः ओम केशवाय नमः केशवम अवयामि। खरं म्हणजे आज तिथीप्रमाणे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे आपण शिवजन्मोत्सव साजरा करतो। शिवसेना शाखा काल्हेर आणि बालसेना काल्हेर यांच्या संयुक्त विद्यमानाने हा 396वा आपण शिवजयंत्योत्सव साजरा करतो आणि प्रतिवर्षीप्रमाणे शिवबा प्रतिष्ठान आपले भिवंडी परिसरातील सर्वजण प्रतिवर्षी रॅली घेऊन येतात। याही वर्षी ते रॅली घेऊन आले। शिवबा प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री विजय भांबरे साहेब यांचं खरोखर आम्ही आभार व्यक्त करतो की आपण येऊन आमच्या या छत्रपती शिवाजी महाराज चौकालीला आपण भेट दिली आणि दर्शन घेतलं। त्याबद्दल आम्ही त्यांचं शिवसेना शाखा काल्हेर आणि बालसेना काल्हेर तर्फे आम्ही त्यांचं सहर्ष स्वागत करतो आणि आभार व्यक्त करतो। जय शिवराम। आज छत्रपती शिवबा प्रतिष्ठान या संस्थेच्या वतीने महाराजांची जयंती असल्या कारणाने आम्ही सर्व येथील सर्व गावामध्ये जाऊन प्रत्येक गावामध्ये जे महाराजांचे पुतळे त्यांचं दर्शन घेतो आणि आम्ही आता काल्हेर मध्ये आलेलो आहोत। बालसेना काल्हेर इथे महाराजांच्या दर्शन घेतले आम्ही आणि आम्ही आमचे मित्र म्हात्रे साहेब यांनी आम्हाला आमचे स्वागत केले, त्याबद्दल सर्वांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन। जय जय महाराष्ट्र। शिवबा प्रतिष्ठान भिवंडी या सामाजिक संस्थेच्या वतीने शिवबा प्रतिष्ठान भिवंडी या सामाजिक संस्थेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आम्ही साजरी करत असतो आणि दरवर्षी काल्हेर गावाला भेट असतो। आज बालसेनेच्या वतीने या छत्रपती ध्यान रखने का नहीं बदलता त्याला एक लागते भिजा अखंड शिवाजी महाराज की जय। जय भवानी। जय शिवाजी। हर हर महादेव। अखंड हिंदुस्थानच्या आराध्यवत राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती उत्सवानिमित्ताने आम्ही आज दरवर्षीप्रमाणे कशेळी गावामध्ये देखील आलेले आहोत। कशेळी गावामध्ये स्वराज्य युवा प्रतिष्ठानच्या वतीने हा अतिशय भव्य दिव्य महाराजांचा पुतळा आपण पाहतो आणि या पुतळ्याचं दर्शन घेतल्यानंतर एक अंगामध्ये ऊर्जा निर्माण होते। छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, त्यांचं कार्य हे देशाला नाही तर जगाला प्रेरित करणार आहे आणि या कार्याने हा संपूर्ण जग चालतं। म्हणून अखंड हिंदुस्थानचे आराध्यवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्वात जास्त स्मारक असलेला जगामध्ये एकमेव राजा आहे। अशा या महाराजांना आज छत्रपती शिवाजी प्रतिष्ठानच्या वतीने आम्ही मानाचा मुजरा करतोय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी। जय शिवाजी। हर हर महादेव। बोला का? छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी। जय हर हर महादेव। Vamos
जयंती उत्सव निमित्ताने आम्ही आमचे शिलेदार दीपक माळी यांच्या गावामध्ये मानकोळीमध्ये आलेलो आहोत. त्या ठिकाणी महाराजांची जयंती साजरी केली. खऱ्या अर्थाने महाराजांचे विचार आज प्रत्येकाच्या घराघरात आणि प्रत्येकाच्या मनामनात आज रुजले पाहिजे आणि महाराजांची जी क्रांती किंवा जे महाराजांनी कार्य या बहुजन समाजासाठी केलेलं आहे आणि तेच कार्य आज छत्रपती शिवबा प्रतिष्ठान करण्याचा मानस ठेवून प्रत्येक वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती अशाच उत्साहाने साजरी करून आम्ही या गावामध्ये भेट देत असतो. आज आम्ही मानकोली गावामध्ये भेट दिलेली आहे. धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराजांना मदत परिवार होते. आज खरं महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे आणि त्या निमित्ताने दादा भोंगरे यांनी एक जबरदस्त असा कार्यक्रम दादा भोंगरे आणि त्यांची टीम शिवबा प्रतिष्ठानच्या वतीने एक जबरदस्त असा कार्यक्रम म्हणजे बाईक रॅलीचे आयोजन केले आहे. बघू शकता जबरदस्त असा ड्रेस कोड त्यांनी आता परिधान केलेला आहे आणि खरोखर महाराजांच्या आज जयंतीचा हा एक जबरदस्त कार्यक्रम होत आहे. खूप खूप मनाला आनंद होत आहे. आमची कमेटी गँग टीम, युट्यूब चॅनल टीम तसेच जमिनीचा पैसा नाटक टीम तर्फे खूप खूप शुभेच्छा दादा. तुम्ही असेच कार्यक्रम पुढे करत राहा आणि जय शिवाजी. साहेब आज काय सांगा यांनी भगव्या रंगाला या हिंदू समाजामध्ये या महाराष्ट्रामध्ये नव चैतन्य निर्माण केले. शिवाजी महाराज त्यांच्या तिथीप्रमाणे शिवजयंती आहे. आम्ही तिथीप्रमाणेच दरवर्षी शिवजयंती साजरी करतो. आम्ही मराठी आहोत, हिंदू आहोत आणि हिंदू संस्कृती जपण्याचं आमचं छत्रपती शिवाजी महाराज आर्थिक कर्तव्य आहे. या प्रतिष्ठानचं नावच छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाला आम्ही दरवर्षी शिवाजी महाराजांचे सगळे कार्यक्रम उत्साहाने साजरे करतो. आणि ह्या वर्षी बाईक रॅलीचं आयोजन आम्ही केलेलं आहे. आम्ही मराठेपाडा इथे जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त कार्यक्रम केला. पण आज आम्ही एक बाईक रॅली इथे काढणार आहोत. बाईक रॅली काढण्याचा उद्देश एकच, हिंदू समाजामध्ये हिंदू धर्मामध्ये त्या शिवाजी महाराजांचे योगदान ज्यांच्यामुळे आपण आज मंदिराच्या कळसाला दर्शन घेतो, ज्यांच्यामुळे आपल्या आया बहिणी ह्या ताट मानेने बोलू शकतात ते राजे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्या महाराजांची जयंती साजरी करणं हे प्रत्येकाचं आर्थिक कर्तव्य आहे. म्हणतात ना, दिल्लीतही तक्त राहत होते छत्रपती शिवाजी महाराज. दिल्लीलाही हलवण्याचं जे त्यांच्याकडे ताकद होती ते शिवाजी महाराज आणि त्यांची प्रेरणा, त्यांचे विचार आणि त्यांच्या जयंतीनिमित्त आम्ही जे जे त्यांच्याकडनं शिकायचा प्रयत्न करतो, जे जे त्यांच्याकडनं घ्यायचा प्रयत्न करतो, ते प्रयत्न त्या प्रयत्नांना यश शिवाजी महाराज देव ही त्यांच्या चरणी प्रार्थना आणि आम्ही त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून एक छोटस काय होईना आम्ही ते कार्य करत राहू. आणि शिवबा प्रतिष्ठानतर्फे जवळजवळ 1 ते 1.5 महिन्यांनी प्रत्येक ठाणे जिल्ह्यात आम्ही महाराष्ट्रात कार्यक्रम करतो. आता तुम्ही पेन इथे जवळजवळ 2 शाळांना पूर्ण शाळेच्या विद्यार्थ्यांना शाळेच्या आणि शाळेला उपयोगी येतील अशा वस्तू आम्ही हे शिवाजी महाराजांची प्रेरणाच आमच्याकडे आहे. आणि आमच्याकडे खंडे आमचे अध्यक्ष आहेत विजयजी भांबरे साहेब यांचा उत्साह आणि त्या उत्साहाला आम्ही गाळबोट लावून देणार नाही आणि शिवाजी महाराजांच्या त्या विचारांना आम्ही गाळबोट लावून देणार नाही ही त्यांच्या प्रार्थना हे आम्ही वचन देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शिवाय महाराष्ट्राच्या आराध्य छत्रपती शिवाजी महाराजांना आज महाराजांची स्मृती असल्या कारणाने आम्ही दरवर्षी बाईक रॅलीचे आयोजन करत असतो. आणि आमचं शिवबा प्रतिष्ठानचं कार्य म्हणाल तर आम्ही ठाणे जिल्ह्याच्या बाहेरही आम्ही कार्यक्रम केलेले आहेत. महिला सक्षमीकरण असो किंवा शालेय मुलांना आदिवासी पाडे मी जे कामगार असतो त्यांना जेवणाची व्यवस्था वगैरे किंवा करोनामध्ये आम्ही लोक घरामध्ये बसले असताना आम्ही संपूर्ण रोडवर उतरलेलो सर्व शिवबा प्रतिष्ठान आणि आमचे उपाध्यक्ष त्यामध्ये करोनाच्या लागणीमध्ये आपल्याला सोडून गेलेले आहेत. त्यांना प्रथम श्रद्धांजली महेंद्र पाटील. आणि अशा कार्यक्रम आम्ही भरपूर करतो प्रत्येक ठिकाणी. आणि येणाऱ्या आता पुढच्या महिन्यामध्ये आम्ही महाराजांचा जिथे जन्मस्थान आहे तिथे शिवनेरी गडावर जाणार आहोत. त्याच्यानंतर आम्ही सातारामध्ये जाणार आहोत. आम्ही सातारा तिथून आम्हाला ते मराठी शब्द मराठी पंधरा आलेले तिथं आम्ही त्या शाळेमध्ये ज्या शैक्षणिक वस्तू असतील ते वाटप करणार आहोत.
आणि दादा आपण ते एक एनजीओ आहे आणि ह्या प्रतिष्ठानाची स्थापना जेव्हा झाली विजयजी भांबरे यांच्या संकल्पनेतून स्थापना त्यावेळेला आम्ही ठरवलं की महाराजांचे विचार आपल्याला पुढे न्यायचे. महाराजांनी जे जे कार्य केले आणि सगळ्या प्रकारचे जवळजवळ कार्यक्रम केलेले आहेत. आम्ही गडांची साफसफाईचे कार्यक्रम 4 गड झाले. साफसफाई करण्याचा दिवसभर आमची सर्व महाराज म्हणून 4 गडांची साफसफाई झाली. महाराष्ट्राच्या जवळजवळ 8 महाराष्ट्राच्या आणि जिल्ह्याच्या बाहेर 8 कार्यक्रम. आता आम्ही पेनला गेलो, रायगडला गेलो. आता आम्ही शिवनेरीला जाऊन फक्त शिवनेरीला जाऊन आम्ही गडावर दर्शन घेण्यासाठी जाताना प्रत्येकाच्या हातामध्ये कॅरी करणार एक डस्टबिन असणार. सगळी रस्त्यात मिळणारी सगळी घाण ही नेऊन तिथनं परत आणण्याचा कार्यक्रम आम्ही हे करतो. आणि ती जनजागृती करण्यासाठी आम्ही एक जागर तयार केलेला. जागरामध्ये आम्ही एक संगीताच्या मार्फत आम्ही तो कार्यक्रम राबवतो गडावर गेल्यानंतर. तसेच आम्ही महाराजांच्या ह्याच्या ज्या ज्या ठिकाणी महाराजांचं अस्तित्व आहे ज्या ज्या ठिकाणी त्यांचं पायांचं दर्शन झालं पाय लागले ती जागा ते पवित्र स्थान त्याचं पावित्र्य जास्तीत जास्त कसं राबवतो जास्त पावित्र्य राखता येईल ही त्याचा आम्हाला शैक्षणिक साहित्य म्हणा तर आमचा एक गोडाऊनच भरलेला आहे. आणि आम्ही कुठल्याही प्रकारची कोणाकडनं देणगी मागणी वगैरे करत नाही. आमची छत्रपती शिवा प्रतिष्ठानचे जे जे मावळे आहेत ते मावळे एवढे गर्भ श्रीमंत नाही पण एक महाराजांच्या बद्दल आदर आहे. आणि त्याच्यातनं आम्ही हा कार्यक्रम महिन्यातले किंवा जास्तीत जास्त 2 महिन्यात हे कार्यक्रम आम्ही राबवतो. त्यासाठी लागणारा सर्व निधी असतो ते आम्ही स्वखर्चाने करतो. हे महाराजांच्या महाराजांबद्दल आपली अस्मिता आहे आणि ही अस्मिता जपण्याचा आम्ही करतो. सर, आपने अभी बोला कि महाराज का जो भी अस्तित्व था उसे लेकर के आप लोग चल रहे हैं, लेकिन जो युवा पीढ़ी है वो नहीं चल रही है. युवा पीढ़ी के लिए आप क्या संदेश देना चाहेंगे? युवा पिढी के लिए एकच एक हे असेल संदेश आहे की महाराजांचं तुम्ही आता मोबाईलवर किंवा इंटरनेटवर जाऊ नका. महाराजांच्या याच्यावरती पुस्तकं वाचा. ज्या ज्या आपल्या महाराष्ट्रामध्ये जे जे व्यक्तिमत्व मोठे मोठे होऊन गेले त्यांचे आत्मचरित्र वाचा. हे मोठे होण्यासाठी त्यांनी काय काय कुठल्या परिश्रमातून ते मोठे झाले आणि महाराजांचे सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत त्यांचं जर आत्मचरित्र वाचलं तर तुम्हाला प्रत्येक युवा पिढीला हे कळेल की महाराजांनी आपल्यासाठी आपलं आयुष्य बनवलं लागलेलं आहे आणि ते होते. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ते होते म्हणून आज आपण आहोत आणि त्यांच्या प्रती त्यांचं काय ते थोडेसे विचार घेऊन आपण चालायला पाहिजे. सगळ्यात प्रथम म्हणजे आपल्या परिसरामध्ये आपल्या अवतीभोवती फिरणाऱ्या लेकी बहिणी त्यांचा मान सन्मान करणं आपला आद्य कर्तव्य आहे. युवा पिढीला मी हे सांगत नाही तुम्ही काम करणे थोडा आणि शिवाजी महाराजांच्या याच्या मागे कामधंदे करा सगळं करा नोकरी करा पण महाराजांच्या प्रती महाराजांचा एक जरी गुण तुम्ही जर अवलंबला. आता तुम्ही बघाल बाहेर आमच्या ह्या प्रतिष्ठानमध्ये सगळे युवा लहान मुलं युवा म्हणजे 15, 16, 20, 22 वर्षाची मुलंही आहे. म्हणजे त्यांना आमचं प्रतिष्ठानचं कार्य आवडलेलं आहे म्हणून ते इन्व्हॉल्व्ह झालेले आहे. हीच आमची पोच पावती. हेच आम्हाला युवा प्रतिष्ठान युवा जे मावळे आहेत ते आले हे आमचं सक्सेस आहे. धन्यवाद. या संस्थेचे कार्य आम्ही ठाणे जिल्ह्याच्या बाहेरही करतो. भिवंडी तालुक्यामध्ये बघा आणि कुठेही जाऊन हा चांगले कार्यक्रम करतो. तर या सामाजिक कार्याची पोचपावती आमचे आगरी महोत्सवचे अध्यक्ष विशुभाऊ म्हात्रे यांच्या कमिटीने मला यावर्षी टॉप 10 मध्ये घेऊन समाजरत्न पुरस्कार दिलेला आहे. त्यातून त्यांचे अभिनंदन करतो. या कार्याला याच्या पुढे आम्ही चांगले कार्य करू हे नक्की. विजय दादा भांबरे साहब को जो आप लोगों ने आगरी महोत्सव रत्न जो इन्हें रत्न से जो इन्हें आप लोगों ने सम्मानित किया, क्या क्या इन्होंने कार्य किया था जिसे आपको अच्छा लगा कि इन्हें जो है आगरी महोत्सव में रत्न नाम से आपने इन्हें नवाजा? नमस्कार. आज छत्रपती शिवाजी महाराजांचे तिथीनुसार जयंती आहे. खरं सांगायचं तर वर्षाचे जेवढे दिवस आहेत तेवढे दिवस आपण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्सव साजरा केला तर ते आपल्यासाठी कमीच पडणार आहे. छत्रपती शिवबा ग्रुप हा एक भिवंडी तालुक्यातच नाही तर
ठाणे जिल्ह्याच्या बाहेर सुद्धा जाऊन आज चांगल्या पद्धतीचं कार्य आणि काम करत असतो. त्या कामाची दखल घेऊन या वर्षीचं जे भिवंडी आगरी महोत्सव मध्ये भिवंडी भूषण हा पुरस्कार जो आम्ही 10 जणांना देतोय, त्या सामाजिक कार्याची दखल घेऊन विजय भमरे आणि त्यांच्या पूर्ण टीमला आम्ही या वर्षीचं भिवंडी भूषण हा पुरस्कार दिला. त्यांच्या कार्याची पोचपावती म्हणून. खरं सांगायचं तर त्यांचं कार्य त्यांनी सांगितलं, उपाध्यक्षांनी सांगितलं, पण त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने मोठा आहे. कारण त्यांचा प्रत्यक्ष मी साक्षीदार आहे. ज्या टायमाला आपल्याकडं पूर आलेला, महापूर ज्या टायमाला होता, त्या टायमाला त्यांनी शहापूर या ठिकाणी जाऊन तिकडच्या लोकांना अन्य धान्य असेल, ज्या ज्या पद्धतीची मदत करत आहेत आणि त्या मदतीमध्ये मी सुद्धा त्यांच्या जोडीला होतो. म्हणजे त्यांचं कार्य आज विशुभाऊंनी सांगून सक्सेस नाहीये, तर लोकांचीच पोचपावती त्यांना आज बाहेरच्या राज्यातनं किंवा जिल्ह्यातनं येतात की बाबा माझ्या शाळेमध्ये काय वस्तू आहेत, आमच्या मुलांना या आधी अडचणी आहेत, आमच्या शाळेच्या काही भारी अडचणी आहेत, आणि त्या ठिकाणी धावून जाणारी जी टीम आहे ती शिवबा ग्रुप आहे. आणि त्यांना खरोखरच थोडे नाही तर लाख लाख त्यांना शुभेच्छा देतोय. त्यांचं कार्य हे असंच अखंडपणे चालत राहावं. खरं सांगायचं तर तुम्ही सांगितलं का युवकांना तुम्ही काय मार्गदर्शन करणार, तर त्यांनी सांगितलं युवकांनी त्यांच्याकडनं थोडं तरी 1% जर आदर्श घेतलं तर आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे आचार आणि विचार घेऊन आज ज्या पद्धतीने आपल्या आया बहिणींकडे बघण्याची दृष्टिकोन सुद्धा जर बदलली तर आपण शिवबा ग्रुपने केलेलं कार्य हे त्या युवकांपर्यंत पोहोचेल आणि ते युवक 100% घेतील अशी मी आशा बाळगतोय. आणि संपूर्ण भिवंडी आगरी महोत्सवच्या कमिटीकडनं मी शिवबा ग्रुपच्या सर्व शिलेदारांना, मावल्यांना शुभेच्छा देतोय आणि त्यांच्या हातून चांगलं काम होईल अशी साईबाबा चरणी प्रार्थना करतोय. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. महेशजी मिटकर साहेब यांचं स्वागत आणि सन्मान करायचं. उद्योजक यांचंही, तसेच संदीपजी भोईर साहेब. आता लगेच रॅलीला सुरुवात होत. कृष्ण पाटील आपलंही स्वागत आणि सन्मान होतोय. माते समान मानवतेची खाना नादाने होती भंडारे राजांना कल्याणच्या सुविधाची सून परत केली आणि अख्ख्या जगाला घोषणीला जिंकावया पटून मराव. हटा पैर कहाँ रख दिया रे तू?